दोन दगडाचा जॉइंट आहे ना, हा दोन दगडाचा जॉइंट आहे, त्याच्या सेंटरला हा दगड बसला पाहिजे. Laterite masonry, more abundant in the western coastal belt of India, emerges as one of the locally practiced techniques by masons in the region. In this video, Shramik Ramu Chauhan guides us through techniques in laterite masonry gathered through his experience. Let's look at what we will learn in this video. रामू भीमराव चव्हाण, मी सासवडमध्ये राहतो, अलिबाग तालुका, रायगड जिल्ह्यामध्ये राहतो आणि मी बांधकाम वगैरे सर्व करतो, लेबर चार्जमध्ये काम करतो, कॉन्ट्रॅक्ट. Could you explain how the masonry wall is made and show us how each laterite block is cut and shaped? पाया खोदणे म्हणजे मजबूतसाठी. पाया जे आपण खोदतो ना, तो मजबूतसाठी डुबा भरतो, तो मजबूतसाठी भरतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर बेसमेंट वगैरे 2 फूट हाईट असेल, 4 फूट हाईट असेल तर आपण बांधकाम त्याच्यानंतर करतो. आणि त्याच्यानंतर चिरा बसवायचा असेल, चिरा त्याच्यानंतर चिराचं बांधकाम करतो आपण त्याच्यात, बरोबर आहे. आणि चिरा हे आहेत ना, हा चिरा, हा त्याचं घ्या. आणि त्याच्यानंतर आपण कोपिंग टाकतो, क्रॅक नाही गेले पाहिजे, म्हणजे पूर्ण एक जीव झाला पाहिजे त्याचा सर्व. त्याच्यामुळे बरोबर. तुम्ही आता काय करत होता? मी आता दगड तोडतोय आणि मशीन कट करून साधा कट करण्यासाठी दगड तोडायला. बरोबर. तुम्ही दाखवू शकता कसं तोडता? हो, हे काय आणि हे मशीन, बरोबर, हे मशीन आहे ना, हे मशीननी कट करायचं. How do you understand where blocks are placed along the joints? हा दोन दगडाचा जॉइंट आहे ना, हा दोन दगडाचा जॉइंट आहे, त्याच्या सेंटरला हा दगड बसला पाहिजे. बरोबर, बरोबर आहे. त्याच्यामुळे हे सांधा कट केला पाहिजे आपल्याला. मग ते साईडला जर आपण टाकला तर सांधा कट होतो. What is the width of a laterite masonry wall? 7 इंच आहे, तो 9 इंच. वीट बांधकाम 9 इंच असतं आणि हा चिऱ्याचं नवीन 7 इंच असतं. 1 फुटाचं पण होऊ शकतो, म्हणजे आपण आडवा जर केला तर 1 फुटाचं पण होऊ शकतो. बरोबर, बरोबर. म्हणजे 9 इंच रुंदीचं पण होऊ शकतो, 1 फूट पण होतो. आणि असं जर लावलं तर 1.5 फूट पण, म्हणजे 14 इंच आहे ना, 15 इंचाचं पण होऊ शकतो. Could you take us through the preparation of the base of the laterite wall? खोदकाम केलेलं आहे. खोदकाम करून त्याच्यात सोलिंग करून, म्हणजे कॉन्क्रीटिंग पहिलं करायचं, त्याच्यानंतर दगड भरणी करून माल टाकायचा आहे, त्याच्यानंतर वगैरे बांधकाम करायचं. After the base, how is the laterite wall erected and finished? हा लाल दगडाचं बांधकाम आहे, तो मटेरियल कमी, म्हणजे आपण वीट बांधकाम करतो त्याला मटेरियल जास्त लागतं आणि विटांचं रेट वगैरे जास्त असतं. त्याचा रेट वगैरे कमी असताना याला मटेरियल कमी लागतं. आणि त्याच्यानंतर ते फिनिशिंग वगैरे आहे ना, पॉइंटिंग वगैरे, ते फिनिशिंगचं काम आपण करतो. Could you talk about how the wall is checked for its horizontal level with the line dory or string technique? लेवल नाही होण्यासाठी, म्हणजे अगदी लेवल परफेक्ट करण्यासाठी लाईन द्यायची. Why is laterite the preferred material? चिरा वापरतात म्हणजे वीट बांधकामपेक्षा स्वस्तात पडतं आणि फास्ट काम होतं, त्याच्यामुळे त्याला मटेरियल जास्त, त्याला मटेरियल कमी. What is the costing for building a laterite wall? फूट म्हणजे किती, 100 फुटाचा एक प्रकार, बरोबर आहे. त्याला कमीत कमी खर्च येतो 10,000 रुपये खर्च येतो. आणि RCC केलं तर 25,000 ते 30,000 रुपये खर्च येतो. Let us take a recap of the entire process of building a laterite masonry wall. बाउंड्री वॉलचं काम आहे ना, पहिलं माणसं लावून वगैरे खोदतो आपण, त्याच्यानंतर PCC टाकतो, त्याच्यानंतर आपण डोबा, म्हणजे साधारण दगड, काळा दगड आहे ना, तो टाकतो, त्याच्यानंतर माल वगैरे टाकतो,
खडीमाल रेतीमाल वगैरे मिक्स करून असं त्याच्यामध्ये टाकतो आणि फिनिशिंग करतो. त्याच्यानंतर वरचा जो बांधकाम आहे ना 1-1.5 फुटाचा असेल 2 फुटाचा असेल तो बांधकाम आम्ही एक लेवल टूथी करतो. त्याच्यानंतर हा लाल दगडाचं बांधकाम आहे तो मटेरियल कमी म्हणजे जसं आपण वीट बांधकाम करतो त्याला मटेरियल जास्त लागतं आणि विटांचा रेट वगैरे जास्त असतो. त्याचा रेट वगैरे कमी असताना त्याला मटेरियल कमी लागतं. आणि त्याच्यानंतर ते फिनिशिंग वगैरे आहे ना कॉल्टिंग वगैरे ते फिनिशिंगचं काम आपण करतो. Hope you found value in learning about laterite masonry from our Shramiks. Tune in to the next video to learn about brick masonry techniques. Let us continue to learn from the hands that build.